भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून अनिता विष्णू डगले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अनिता विष्णू डगले या श्रमजीवी संघटनेत सक्रियपणे कार्यरत असून त्या आशा सेविका म्हणूनही प्रामाणिक व प्रभावीपणे सेवा दिली आहे। एक शिक्षित आणि सामाजिक उमेदवार म्हणून या प्रभागातील जनतेच्या विविध समस्या जवळून ओळखतात। प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते, महिला व बालकल्याण यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत या सर्व समस्या सोडवण्यासाठी लक्ष केंद्रित करणार। तर यावेळी या दरम्यान समाजसेवक प्रदीप तरे यांनी अपक्ष उमेदवार अनिता विष्णू डगले यांना पूर्णपणे व जाहीर समर्थन दिले आहे। व यावेळी समाजसेवक प्रदीप तरे यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। एकंदरीत लोकशाहीचा हा रणधुमाळीचा पर्व चालू आहे। एक धूमधडाक्याचा असा पर्व म्हणायला हरकत नाही। बऱ्याच जोशाने तरुण वर्ग देखील या लोकशाहीच्या पर्वामध्ये आज सामील झालेला आहे। बहुतांश लोकांनी राजकीय रणधुमाळी असताना विविध पक्षाच्या राजकीय लोकांचा प्राबल्य दाखवण्यासाठी, महापालिकेवर कब्जा करण्यासाठी आज त्यांचे बरेचसे असे उमेदवार त्यांनी असे दावा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी नामनिर्देश फॉर्म भरत आहेत। पण आज माझ्या प्रभागामध्ये सदरील प्रभाग क्रमांक 13चा आदिवासी विभागामधून माझी एक कॅन्डिडेट अनिता विष्णू डगले म्हणून ही उमेदवार मी आता सध्या नामनिर्देश फॉर्म भरलेला आहे। सदरील उमेदवार ही स्थानिक भूमिपुत्र असून शिक्षणामध्ये तरबेज असून आज महापालिकेत ज्या काही वाटाघाटी होतील, ज्या काही माझ्या समस्या आहेत, ज्या प्रभागातील सांडपाणी असेल, योग्य पिण्याचं शुद्ध जल पेय असेल किंवा इतर दळणवळणाचे साहित्य असतील, विद्युत पुरवठा असेल, स्ट्रीट लाईट्स असतील, तर याच्या संदर्भात ज्या काही वाचा फोडण्यासाठी हा एक उमेदवार मी एकंदरीत आजवर टेमघरपाडा टेमघर हा प्रभाग जर बघितला तर मात्र लोकांचा हा गड मानला जातो तर जे पूर्ण भिवंडीची सत्ताकरण बदली करण्याचा प्रयत्न करू शकतात असे मातब्बर उमेदवार या प्रभागामध्ये आहेत। पण सदरील माझी जी उणीव आहे त्या या प्रभागामध्ये असलेली जी समस्या आहेत, सांडपाणी असेल, इतर ज्या काही गोष्टी असेल, नागरीकरण आता झपाट्याने होत आहे, वाढती लोकसंख्येचा स्फोट इथं जो होतोय तर त्याच्या अनुषंगाने ज्या काही समस्या वाढत आहेत त्या वाढणाऱ्या समस्यांना कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा ज्या नागरिकांकडून जो काही आपण टॅक्सेस वगैरे महापालिकेकडे वर्ग करतो पण त्याच्या संदर्भात कोणताही आपल्याला योग्य तसा न्याय मिळत नाही आणि त्याच्या अनुषंगाने आज मी हा कॅन्डिडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज चौरंगी लढतीसाठी प्रत्येक पक्षाचे विविध पॅनल तयार झालेले आहेत। काही अपरिहार्य कारणास्तव माझ्याकडे पॅनलची उमेदवार उपलब्ध नसल्याने मी अपक्ष असा हा एक 13 मधून उमेदवार दिलेला आहे। सर्वात प्रथम मी मतदार राजाला आवाहन करतो की सर्वांनी या लोकशाहीच्या पर्वामध्ये सगळ्यांनी मतदान करायचं आहे। भले त्यांच्या इच्छेनुसार ज्या पक्षाला अधिकृत पक्ष जो काही असेल किंवा त्यांचा आवडता जो उमेदवार असेल त्यांना मतदान करायचं आहे। पण माझे एक हात जोडून त्याला एक विनंती आहे, एक मत माझ्या एक विकासाला द्या, त्यासाठी मी त्यांना अळवणी अशी करतोय।